नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आजचा आपला विषय आहे रात्रीचं खांदा दुखणं। बऱ्याच पेशंटना रात्री शोल्डर पेन खूप जास्त होतं, अगदी इतकं की त्यांना झोपता येत नाही। या कुशीवर झोपावं तरी दुखतं, या कुशीवर झोपलं तरी दुखतं, किंवा अगदी सरळ पाठीवर झोपलं तरी थोड्या वेळाने कळ लागते। मग अशा वेळेला पेशंटची झोप व्यवस्थित होत नाही, अस्वस्थ होतं आणि मग कळत नाही की नेमकं झोपावं तर झोपावं कसं। यूजुअली शोल्डर दुखीची जी काही कारणं असतील, जसं की कुणाचं फ्रोझन शोल्डर असू शकतं, शोल्डर इम्पिंजमेंट असू शकतं, किंवा कुठली नस दबली गेलेली असू शकते, नसेवर नस चढलेली असू शकते, कारण जे काही असू दे, पण शोल्डर पेन कमी करण्यासाठी काही बेसिक स्टेप्स जर आपण फॉलो केल्या तर ॲटलिस्ट रात्रीचं शोल्डर पेन तुमचं कमी होईल, तुमची झोप व्यवस्थित होईल। पण हे मात्र निश्चित की त्या शोल्डर पेनचं फर्दर डायग्नोसिस झालं पाहिजे। त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टशी कन्सल्ट करा, किंवा तुम्ही ऑनलाईन देखील आम्हाला कन्सल्ट करू शकता। आता जेव्हा शोल्डर पेनची अगदी सुरुवात झालेली असते, तुम्हाला सडनलीच खूप जास्त पेन व्हायला लागलंय, त्या भागाला स्वेलिंग आहे, किंवा तुम्हाला कुठे काही जर्क लागलाय, पडलाय, अशा वेळेला जर ते शोल्डर पेन असेल तर त्याच्यासाठी आईस पॅक लावला गेला पाहिजे। त्या स्टेजला आम्ही अर्ली स्टेज, अक्यूट स्टेज असं म्हणतो। त्या स्टेजमध्ये तुम्ही अगदी दिवसातनं 4 ते 5 वेळा आईस पॅक लावू शकता। त्याचप्रमाणे रात्री झोपण्याच्या आधी देखील अर्धा तास आधी देखील तुम्ही आईस पॅकनी शेकू शकता। त्यामुळे काय होईल, तिथली सूज कमी होऊन तुम्हाला पेन कमी होईल। त्याचप्रमाणे बऱ्याच फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट्स असतात ज्याच्यामध्ये पेन कमी होतं, सूज कमी केली जाते। त्या ट्रीटमेंट्सचा देखील खूप फायदा होतो शोल्डर पेन कमी करण्यामध्ये। दिवसभरातलं तर कमी होतंच, त्याचप्रमाणे रात्रीचं शोल्डर पेन देखील तुमचं कमी होतं। त्यामुळे तुम्ही नक्कीच त्या ट्रीटमेंट्स घेऊ शकता। जे फ्रोझन शोल्डरचं पेन म्हणा किंवा शोल्डरचं जे पेन आहे ते पेन जर खूप लॉंग लास्टिंग असेल, म्हणजे अगदी 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून तुम्हाला जर पेन असेल तर त्या स्टेजमध्ये मात्र तुम्ही गरम पाण्याचा शेक घेऊ शकता। अगदी त्या स्टेजमध्ये देखील फिजिओथेरपीच्या मशीन ट्रीटमेंट फायदेशीर होतात। त्याचप्रमाणे काही सोप्या एक्सरसाइज करून देखील पेन कमी करता येतं। आता ज्या अगदी सेफली सोपी एक्सरसाइज तुम्ही करू शकता ती म्हणजे पेंड्युलर एक्सरसाइज। त्याच्यामध्ये एकतर तुम्ही बसल्या ठिकाणी समोर थोडंसं फॉरवर्ड बेंड व्हायचंय आणि तुमचा हात असा मागे पुढे करायचा आहे। त्याचप्रमाणे हात हलका सोडून असा आत बाहेर करायचा आहे। त्याच्यानंतर छोटे 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 असे सर्कल्स तुम्हाला फॉर्म करायचे। ही एक्सरसाइज उभं राहून त्याचप्रमाणे बसून दोन्ही पोझिशनमध्ये केली जाऊ शकते। फक्त याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला शोल्डर अगदी फ्री ठेवायचा आहे, पेंड्युलम सारखा तो मागे पुढे आत बाहेर झाला पाहिजे। त्यामुळे काय होतं, जॉईंटला माइल्ड डिस्ट्रॅक्शन मिळून तुमचं पेन कमी होऊ शकतं। ही एक्सरसाइज तुम्ही सेफली घरी करू शकता। इतर एक्सरसाइजेससाठी नक्कीच तुम्हाला आधी तपासून घ्यावं लागेल, त्यासाठी तुम्ही जवळच्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करताना देखील कमी व्हायला शोल्डरचं पेन थोडासा काळ जाईल, पण तोपर्यंत तर जे दुखणं आहे रात्रीचं त्याचं काय करायचं, तर झोपण्याच्या देखील काही पोझिशन्स आहेत। त्या पोझिशन्स मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करते, म्हणजे तुम्हाला कळेल की रात्रीचं शोल्डर पेन जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं झोपलं पाहिजे, म्हणून म्हणजे तुम्हाला फायदा होईल। झोपताना तुम्हाला अशी एक बेडशीटची फोल्ड घ्यायची आहे। ती फोल्ड समजा तुमचा हा खांदा दुखत असेल तर बरोबर याच्या खाली इथे ठेवा। त्याच्यामुळे काय होईल, ग्रॅव्हिटीमुळे जो खांदा खाली पुल केला जातो, आपण सरळ झोपल्यानंतर जो खांदा असा मागे जातो, त्यामुळे या इथे स्ट्रेच होऊन तुम्हाला पेन होतं, तर ते पेन कमी होईल, याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल। त्याचप्रमाणे दुसऱ्या पोझिशनमध्ये तुम्हाला एका कुशीवर वळायचं आहे। या कुशीवर वळल्यानंतर तुम्ही हात असा पिलोवरती ठेवू शकता, किंवा या हाताखाली इथे तुम्ही बेडशीटचा सपोर्ट म्हणा किंवा दुसऱ्या पिलोचा सपोर्ट देऊ शकता। त्यामुळे देखील एक्स्ट्रा स्ट्रेच येऊन खांदा दुखणार नाही। त्यामुळे या 2 पोझिशन्सचा उपयोग करून बघा, निश्चित तुम्हाला फायदा होईल।